नमस्कार. मी घेऊन आली आहे नवीन कथा एक नाते असेही. भाग 1. लेखिका चैत्राली यमगर. तो आपल्या कथेचा नायक संग्राम एका गावात येतो गाव पाहायला. त्याचे काही फ्रेंड्स, ज्यात 1-2 क्लोज फ्रेंड्स पण आहे, सोबत आहे. तो 24 वर्षाचा आहे आणि हे सगळे बाहेर शिकायला असतात. पण शहर एकच, मुंबई. त्याची पहिली भेट श्रेयू म्हणजे श्रेया आपल्या कथेच्या नायिकाशी होते, जी 19 वर्षाची आहे आणि जिचे लग्न झाले आहे साधारण 6 महिन्यापूर्वी. तिच्याच घरी हे सर्व पेईंग गेस्ट म्हणून काही दिवस राहणार असतात. तिच्या माहेरी ती आणि वडील दोघेच, फक्त परिस्थिती सधन. संग्राम आपल्या एका मित्राच्या सांगण्यावरूनच गावात आला होता, जो यांच्याबरोबर काही कारणास्तव आला नव्हता. आता पाहूयात कथेच्या पात्रांची ओळख. विहान संग्रामचा क्लोज मित्र, जो त्याच्या सांगण्यावरून हे इथे आले होते. हिरो संग्राम मॉडर्न विचारांचा, हो, पण परिस्थिती पाहून झुकणारा, नम्र, आणि तो अनाथ होता. कथेची हिरोईन श्रेया, जिचं संपूर्ण शिक्षण गावात झाले, त्यामुळे गावातील संस्कार जपून पण मॉडर्न विचार असलेली. आयशा, वडील श्रीमंत ऑब्व्हियसली, पण पैशाचा तिला माज नव्हता. नील आहाना, हे एक गोड कपल होतं आपल्या या फ्रेंड सर्कलमध्ये. हे बाकीचे एकीकडे तर हे दोघे दुसरीकडेच असायचे. रोहन निलांबरी, हे दोघे फक्त भांडण करत असतात, कारण वेड्यांना माहीतच नाही की ते प्रेमात आहेत. चला तर मग सुरुवात करूया या नवीन कथेला, या नवीन पर्वाला. श्रीरामपूर, एक छोटेसे गाव. गावाच्या नावातच श्रीराम वसले होते आणि त्यांचाच आदर्श ठेवून या गावातील लोक वागत असे. रामनवमी म्हणजे या गावाचा मोठा उत्सव असे. अगदी दसरा, दिवाळीसारखं हे गाव सजून जात असे. बायकांची ही सकाळ भल्या पहाटेच होत असे. सडा, रांगोळी, मग ते आपल्या मुलांना उटणे लावून स्नान घालणे, हे दिवाळीसारखंच रामनवमीला करत असे. यावर्षी ही रामनवमी अशीच धूमधडाक्यातच करायची असं गाववाल्यांनी मंजूर केलं होतं. आणि आज तर अजून जल्लोषात होणार होता हा सण, कारण या गावातील रूढी परंपरा जवळून पाहण्यासाठी विदेशातून काही तरुण मंडळी येणार होते. सरपंचजी, यावेळी आपण जरा खास सण साजरा करूयात. रामनवमीला काय करायचं, कसं स्वागत करायचं पाहुण्यांचंही, याचा आढावा घेण्यासाठीच 2 दिवस आधी सरपंचजींनी गावकऱ्यांना बोलावले होते. आणि सर्वजण आता त्याच विषयावर चर्चा करत असताना माधव नावाची एक तरुण व्यक्ती म्हणाली, हो माधव, पण नक्की काय करायचं ते सांग ना. तसं एक माजी सरपंच हसत म्हणतात, आपण जर असं केलं तर. आता आपली नायिका बोलायला लागली. तसं आता सगळ्यांची तिच्यावर नजर पडते. एक सिंपल साडी नेसलेली, गळ्यात छोटेसे मंगळसूत्र, कपाळावर ठसठशीत दिसेल पण डिझाईन असलेली टिकली, कानात छोटे झुमके आणि नाकात एक चमकी घातलेली 19 वर्षाची बाई बोलायला लागली. हो, 19 वर्षाची बाई, कारण ती आता मुलगी नाही तर बाई झाली होती. लग्न जे झालं होतं तिचं 6 महिन्यापूर्वी. बोल श्रेयू, काय आहे तुझ्या डोक्यात? आता सरपंच हसून आपल्या त्या पांढऱ्या मिशीवर पीळ देत बोलतात. आपण आपल्या गावातील लोककला सादर केली तर. तिने मनात जे आत्ता तिच्या होते ते बोलून टाकले. म्हणजे लावणी, तमाशा? एकाने डोळे मोठे केले. ए पोरी, असलं वंगाळ काम आपल्या गावात चालत नाही, हे माहीत नाही व्हय तुला? गावात काय नवीन हायसी का? तोच एक वृद्ध स्त्री तिला रागे भरत बोलते. लावणी, तमाशा म्हणजेच फक्त लोककला काय? यावर मात्र तिनेच त्यांना शांततेने विचारलं, अहो, हे सोडूनही अजून बरंच काही येतं की यात. जसं आपण आपल्या गावातील जानूबाई म्हणतात ना, तसं ओवी म्हणून दाखवू शकतो. किंवा शाळेत आता स्नेहसंमेलन करतो आपण मुलांचे, तर त्यांना धरून
किंवा मोठेही नाटक सादर करू शकतात, जे आपले प्रभू रामचंद्रांवर आधारित असेल, हनुमानजींवर असेल. तिने या लोकांना समजावून सांगितले. पोरीच्या बोलण्यात दम तर आहे. आता तीच वृद्धबाई परत बोलायला लागली, जिने विरोध केला होता. मग काय म्हणता सरपंचजी, तुमचा काय विचार हाय? त्यांनीच आता पुढे म्हटलं. आता अजून काय डोकं लावता रामभाऊच्या मंडळी? तसं सरपंचसुद्धा हसत म्हटले. आता आपल्या पोरीनं सांगितलं तर हेच करू, लोककला सादर. तसावी आपला गाव काय हाय त्या परदेशी पाहुण्याला बी कळू द्या की. काय गावकरी? त्यांनी आता हसून गावकऱ्यांकडे पाहत म्हटलं. वैजी वैजी म्हणत सगळ्यांनी माना डोलावल्या. चला मग पोरी, ही जिम्मेदारी आहे तुझ्यावर आता. पोरांना जमवून बसव की मोठ्यांना जमवून, जे काय असेल ते तुझं तू बघ. आम्ही आपलं आता पाहुण्यांची सरबराई करायला जातो. काय मग मंडळी, कराल ना तिला मदत? म्हणत सरपंच तर उठून उभेही राहतात. सगळे अगदी शाळेतल्या पोरांप्रमाणे होचा सूरही लावतात. बरं मग येतो आम्ही. रामरामजी म्हणत सरपंच आपल्या बुलेटवर बसून आपल्या वाड्याकडे धुमपण घेतात. सरपंच असल्याने इतर कामेही असतात त्यांना. मग ते जाताच हळूहळू एक एक करत गावकरीही उठायला लागतो. ज्यांना यात भाग घ्यायचा असतो तेवढेच आता तिच्यापाशी गोळा झाले होते. तर कळालेच असेल, ही आपली नायिका श्रेया पाटील. सध्या या गावात शिक्षिकाही असते आणि आपलं बीएडचं शिक्षणही सोबत पूर्ण करत असते. गाव अजून म्हणावे तितके सुधारले नव्हते ना, गावकऱ्यांना सुधारून द्यायचे होते. त्यालाही कारण होते जे कळेलच पुढे. पण अशा गावात एकही शिक्षक यायचा नाही शिकवायला, आणि म्हणूनच हीच सगळीकडे लक्ष घालायची. सोबत तिच्या मैत्रिणी होत्या एक दोन, बस. बाकी हिच्याच गोष्टीला लोक प्राधान्य द्यायचे. खूप मान होता तिला या गावात. पण आता पडला असेल प्रश्न, हिचा नवरा कुठे? तेही कळेलच पुढे. पण आता ही कथा कशी वाटली समीक्षा करून नक्की सांगा. कथा आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.